सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि वेरूळ तसंच त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा तोच उत्साह पाहायला मिळतोय। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी। सिद्धार्थ गोदाम आहेत वेरूळ या ठिकाणी, घृष्णेश्वर मंदिरात, तर त्र्यंबकेश्वर इथं आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग। सिद्धेश पहिल्यांदा मी तुमच्याकडे येते। खरं तर घृष्णेश्वर मंदिराला अनेक वर्षांची परंपरा आहे, तिथं आलेले भाविक आता यावेळी नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त करतायत जाणून घ्यायचंय। आज पहाटेपासूनच या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आलेले आपण बघू शकतो। लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात। गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात आणि एक वेगळी श्रद्धा या ठिकाणी आहे, कारण 12 ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वराचं मंदिर जे आहे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण घृष्णेश्वराची दर्शन घेतल्याशिवाय 12 ज्योतिर्लिंगाची जी आहे यात्रा पूर्ण होत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे। एकंदरीतच काय श्रद्धा आहे भाविकांची त्याविषयी आपण जाणून घ्या। गुरुजी, काय महत्व आहे महाशिवरात्रीचं? महाशिवरात्रीचं जे महत्व आहे की ते आज सोमवार आहे आणि महाशिवरात्री आहे। त्याचं महाशिवरात्रीला देवाचं दर्शन, महादेवाचं दर्शन हे पुण्यवान असतं आणि आमच्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची अशी ख्याती आहे की 12 ज्योतिर्लिंगापैकी 11 ज्योतिर्लिंग जे आहे उत्तराभिमुख आहे। कुठलीही शाळुंका महादेवाची उत्तराभिमुख असते, परंतु आमची शाळुंका जी आहे महादेवाचं पूर्वेला आहे। ज्योतिर्लिंगाची पूर्णता इथे झालेली आहे। यात्रा पूर्ण केल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगाला येणं गरजेचं असतं, त्याशिवाय आपल्याला फलश्रुती यात्रेची मिळत नाही। पूर्वाभिमुख आहे, काय म्हणाल गुरु? श्री घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्ट वेरूळ आज रात्री 12 वाजेपासून भक्तांची गर्दी आहे। साधारण 1.5 लाख भाविकांनी सकाळपासून दर्शन घेतलेलं आहे। देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी सर्व येणाऱ्या भक्तांना पाण्याची सोय, फराळाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे। एकंदरीतच आपण बघतोय मोठ्या प्रमाणात गर्दी आणि दिवसभर धार्मिक विधी या ठिकाणी होत असतात आणि जवळपास 4-5 राज्यामधून, देशभरातून जी लोक आहेत घृष्णेश्वराच्या दर्शनाला येतात, कारण घृष्णेश्वराचं दर्शन पूर्ण केल्याशिवाय इतर 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होत नाही अशी भावना। अगदी त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा भाविकांची तीच भावना पाहायला मिळते। अलोट गर्दी आहे काल रात्री 12 वाजल्यापासूनच। प्रशांत, काय अधिक मध्ये या संदर्भात काय म्हणतात भाविक नेमकं? नक्कीच लागवी आपल्याला माहिती आहे की रुद्र, रुद्री, अतिरुद्र, लघुरुद्र, महारुद्र या सगळ्याच पूजांचं महत्त्व त्र्यंबकेश्वरला काही वेगळंच आहे, कारण हे आद्य ज्योतिर्लिंग आहे आणि याच ठिकाणी महाशिवरात्रीच्या दर्शनासाठी येणारे भाविक, मग ते नारायण नागबली असो, कालसर्प असो, पण महाशिवरात्रीचं महत्त्व काही वेगळंच असतं। विश्वस्त प्रमुख आपल्यावर आहेत, काय सांगाल? त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीयमामृता। तर महामृत्युंजयाच्या मंत्राच्या निर्मितीची भूमी मांडलेल्या आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराच्या ठिकाणी आज महाशिवरात्रीच्या निमित्त दुग्ध शर्करा योग आहे। महाशिवरात्री बरोबर सोमवार हा शंकराला वार मानला जाणारा वार याबरोबर नक्कीच महाशिवरात्रीचं महत्व वेगळंच आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातनं भाविक आले। कहाँ से आए हो? हम लखनऊ से आए हैं, उत्तर प्रदेश से आए हैं। क्या मांगवा बगशिव जी के दर्शन के ऊपर? बस जो हमारे ये देश के सैनिक जो है पुलवामा में जो शहीद हुए थे, उनके जो है परिवार को भगवान सुख समृद्धि दे, उनको ये दुख सहन करने की क्षमता दें भगवान भोलेनाथ, और हमारे देश में सुख शांति बनी रहे। और हमारे माननीय प्रधानमंत्री जी ने जो इसका स्ट्राइक का करके और जो उन परिवारों को 12 दिन के अंदर जो सुख शांति का एक प्रतीक दिया, बदला लेकर के, ये हम सभी इसकी बहुत सराहना करते हैं। आप इलाहाबाद प्रयागराज से हो, वहाँ भी कुंभ होता है, यहाँ भी कुंभ होता है, क्या बताओगे? कुंभ होता है, 4 जगह पे कुंभ होते हैं और आज शिवरात्रि है तो हम लोग दर्शन करने आए हैं। काय सांगाल? तुम्ही नागपूरहून आले आहात? आम्ही नागपूरवरून आलो आहे। इथलं जे महत्व आहे, ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिन्ही देवांचं एक स्थान म्हणजे त्र्यंबक भगवान आहे आणि इथलं जे महत्व आहे ते वेगळंच आहे। आपल्याला माहिती आहे की हे एकमेव आद्य ज्योतिर्लिंग असं आहे की ज्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश तिघही आहे। लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणावर आले, देशाच्या कानाकोपऱ्यात आलेल्या भाविक, आणि त्र्यंबकेश्वरला महाशिवरात्रीचं महत्व काही हे वेगळंच आहे। निश्चित प्रशांत, त्यामुळे अलोट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। जसजसा दिवस पुढे जाईल तसतसा हा उत्साह अधिकच वाढत जाणार आहे। इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहिजेत, पण अर्थातच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। लगेचच परत